आज आपण ठाण्याच्या मनोरुग्णालयात आहोत। या ठिकाणी रुग्णालयाचा पुनर्विकासाचं काम सुरू आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ज्या जुन्या इमारती होत्या त्या पाडून नव्या इमारती बांधण्यात येणार आहे। मात्र ज्या इमारती पाडण्यात आल्या आहेत त्या इमारती च्या ठिकाणी काही मूर्त्या सापडलेल्या आहेत। विशेष म्हणजे या ठिकाणी बुद्धकालीन मूर्त्या सापडल्याचं दिसत आहे। महाराष्ट्रात यापूर्वी जर आपण बघितलं तर अजंठा लेणी संभाजीनगर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध लेणी आहेत। कान्हेरी लेणी मुंबई जवळील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात लेणी आहेत। पुणे जिल्ह्यातील लोणावळ्यातील कार्ले लेणी, लोणावळ्यात असलेले भाजे लेणी, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड जवळील पितळीखोर लेणी, नाशिक जवळील नागार्जुन लेणी, पुणे जिल्ह्यातील जुन्नर लेणी, अशा प्रकारच्या लेणी बुद्धकालीन मूर्त्या सापडल्या असताना आता ठाण्यातील मनोरुग्णालयाच्या पुनर्बांधकामासाठी ज्यावेळी खोदकाम करण्यात आलं त्यावेळी बुद्धकालीन काही मूर्त्या सापडल्या आहेत। त्यामुळे या ठिकाणचं जे महत्त्व आहे, ठाण्याचं महत्त्व देखील आता वाढलेलं आहे। या ठिकाणी देखील बुद्धकालीन अवशेष सापडले आहेत ठाण्यामध्ये। या प्रकरणाची माहिती आपण रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर नेताजी मुळीक यांच्याकडून घेणार आहोत। त्यांना आपण विचारूया की सर, या ज्या मूर्त्या सापडल्या त्या कुठे सापडल्या आणि त्या संदर्भाने आपण काय कारवाई करणार आहोत? जसं तुम्ही सांगितल्याप्रमाणे मनोरुग्णालय अतिशय जुनं आहे। 1901 ची स्थापना आहे आणि 125 वर्षापेक्षा जुना असल्यामुळे इमारती बी अनेक जीर्ण झालेल्या आहेत। त्यामुळे नवीन बांधकाम सुरू केलेलं आहे। त्यासाठी जुन्या बांधकाम पाडताना त्या ठिकाणी आम्हाला काही वॉर्डच्या ठिकाणी ह्या मूर्त्या सापडल्या, काही निवासस्थानाच्या ठिकाणी, अधिकारी निवासस्थानाच्या ठिकाणी मूर्त्या सापडलेल्या आहेत। आणि ह्याची अधिक माहिती ॲक्च्युली पुरातत्व खात्याला आम्ही कळवून त्याचा अभ्यास करूनच सांगता येईल। रुग्णालय जुनं असल्यामुळे निश्चितच इतिहास यांचा जुना असेल असं वाटतं सध्या। याच्या मूर्त्याबद्दल आम्हाला अतिशय कुतूहल वाटत आहे। अशा प्रकारे आपण बघितलं की मनोरुग्णालयाच्या उत्खननावेळी बुद्धकालीन अवशेष सापडलेले आहेत। अशाच प्रकारचं जर उत्खनन या परिसरात अजून झालं तर मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचे बुद्धकालीन अवशेष सापडण्याची शक्यता आहे। त्यामुळे ठाणे शहरात देखील बुद्धकालीन लेणी अस्तित्वात होती असं आता तरी उघडकीस आलेलं आहे। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आजचा विषय कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।